श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या आहे सोमवार आणि नवरात्रीतला 9वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस नवमी। तर या दिवशी आपल्याला सिद्धिदात्री या मातेची पूजा करायची असते आणि या मातेला आपल्याला नैवेद्यामध्ये तीळ अर्पण करायचे असतात। आणि उद्याच्या दिवशीचा जो रंग आहे तो आहे मोरपंखी, म्हणून आपल्याला मोरपंखी रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान करायचे असतात। आणि सिद्धिदात्री माता जी आहे तर ती सिद्धी प्राप्त करणारी देवता आहे आणि त्यासोबतच ती सिद्धीची मालकीण सुद्धा आहे असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे नवरात्रीचा हा 9वा दिवस आहे म्हणजे ही जी नवमी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा आपल्या घरामध्ये आवर्जून करायचे असतात। तर या 9 दिवसांमध्ये येणाऱ्या पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथींना एक अनन्यसाधारण महत्त्व असतं। आणि यामध्ये जी अष्टमी असते आणि नवमी असते तर हे दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात। 9व्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा वध करून भक्तांचे आणि संपूर्ण जगाचे संरक्षण केले होते आणि म्हणूनच या नवरात्रीच्या नवमी आणि अष्टमी या 2 तिथींना खूप महत्त्व असतं। तर पहा, आज आहे अष्टमी आणि उद्या आहे नवमी। तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। एक स्वस्तिक आणि एक दिवा तुम्हाला अशा ठिकाणी लावायचा आहे आणि एक स्वस्तिक तुम्हाला अशा ठिकाणी काढायचा आहे। जर आपण हे एक स्वस्तिक आणि हा एक दिवा उद्याच्या दिवशी जर लावला आणि हा जर उपाय केला तर प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं नशीब बदलून जाईल आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय होईल, गरिबी आणि दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आता हा जो उपाय आहे तर तो इच्छापूर्तीचा उपाय आहे। तर तुमची एखादी जर इच्छा असेल, नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल, नोकरी तुम्हाला प्राप्त होत नसेल, नोकरीमध्ये जर तुमचं प्रमोशन होत नसेल, नोकरीमध्ये तुमची ग्रोथ होत नसेल किंवा सॅलरी इन्क्रीमेंट होत नसेल, त्याचप्रमाणे जर काही पैशाच्या अडचणी तुम्हाला येत असतील, लक्ष्मी प्राप्ती होत नसेल किंवा आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, पैशांचे मार्ग तुम्हाला जर दिसत नसतील तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर भांडणं होत असतील, मतभेद होत असतील, कलह होत असतील, तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण होत असतील किंवा तुमच्या इतर काही ज्या अडचणी आहेत तर त्या तुमच्या घरामध्ये येत असतील, त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाची प्रगती होत नाहीये, वारंवार काही ना काही अडचणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर येत असतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। ज्या वेळेला आपण अष्टमी तिथीला, नवमी तिथीला जे काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं 100% फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं। तर आता पहा, या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे। आता ही हळद तुमच्या स्वयंपाकघरामधली तुम्हाला घ्यायची नाहीये, तर जी तुम्ही पूजेसाठी हळद वापरता तर ती हळद तुम्हाला वापरायची आहे। म्हणजे हळदी कुंकवाचा जो करंट असतो तर त्यामधली तुम्ही हळद वापरू शकता किंवा पूजेसाठी तुम्ही जी हळद ठेवलेली आहे तर ती हळद तुम्ही घेतली तरीही चालेल। आता ह्या हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही एखादं तांबण घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही स्टीलची प्लेट किंवा ताट घेतलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ताटामध्ये किंवा तांबणामध्ये तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकामध्ये तुम्हाला 4 जे टिंब असतात किंवा 4 जे डॉट असतात तर ते तुम्हाला द्यायचे आहेत। त्याचबरोबर साईडच्या ज्या 2 लाईन असतात तर त्या सुद्धा काढायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाहीये, कारण त्याशिवाय आपलं स्वस्तिक पूर्ण होत नाही। त्यामुळे साईडच्या ज्या लाईन असतात तर त्या आपल्याला काढायच्या आहेत आणि या ज्या लाईन्स आहेत तर या मर्यादा असतात आणि त्यामुळे या मर्यादा आपल्याला आवर्जून या स्वस्तिकाच्या बाजूला काढायच्या आहेत। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये आतल्या बाजूने 9 टिंब काढायचे आहेत, 9 डॉट्स तुम्हाला काढायचे आहेत। 9 टिळक सुद्धा तुम्ही म्हणू शकता, तर जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्याकडे जो शब्द तुम्ही वापरता तर ते तुम्ही म्हणू शकता। तर अशा पद्धतीने 9 टिळक किंवा 9 डॉट्स तुम्हाला त्या ताटाच्या बाजूला आतून लावायचे आहेत। गोलाकार पद्धतीने किंवा गोलाकार जे तुमचा ताट आहे तर तुम्हाला आतल्या बाजूने हे 9 डॉट्स लावायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा घट बसवलेला आहे, आता हा जर घट तुम्ही तुमच्याकडे उद्या जर तुम्ही उठवत असाल किंवा तुम्ही जर दशमीच्या दिवशी उठवत असाल तर तुम्हाला घटासमोर हे तुमचं स्वस्तिकाचं ताट ठेवायचं आहे। तुम्ही जर घट उठवला असेल, उद्याच्या दिवशी तुम्ही उठवणार असाल तर तुम्हाला हे स्वस्तिकाचं ताट जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोर, तुमच्या कुलदेवी समोर
हे स्वस्तिकाचा ताट ठेवायचं आहे आणि घट जर असेल तर घटासमोर ठेवायचं आहे। त्यानंतर या स्वस्तिकावरती तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। जर तुम्ही घट बसवत नसाल तर तुम्ही हे स्वस्तिकाचं ताट तुमच्या कुळदेवी समोर ठेवायचं आहे। तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे। दिवा तुम्हाला मातीचा घ्यायचा आहे किंवा तुम्ही पितळेचा सुद्धा घेऊ शकता, पण कणकेचा किंवा स्टीलचा तुम्हाला या ठिकाणी दिवा वापरता येणार नाही। त्यानंतर तुम्हाला 2 वातींची मिळून 1 वात या दिव्यामध्ये घालायची आहे। शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे। तूप नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल। आणि हे जे ताट आहे तर या ताटामध्ये आपण ज्या ठिकाणी स्वस्तिक काढलेलं आहे हळदीचं, तर या स्वस्तिकावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर या दिव्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। इच्छा व्यक्त करायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाहीये। तर पहा, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असा होतो आणि आपल्याला आपल्या घराच्या कल्याणासाठी हा उपाय करायचा आहे। स्वस्तिकामध्ये सूर्य तसेच इंद्र, वायू, पृथ्वी आणि लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, त्याचबरोबर शिव, पार्वती, श्री गणेश अशा अनेक देवदेवतांचा समावेश असतो आणि त्यामुळे घरामध्ये शांती, समृद्धी आणि मंगल याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक आहे। आणि म्हणूनच हे स्वस्तिक आपण नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी जर काढलं तर त्याचे आपल्याला शुभफळ हे प्राप्त होत असतात। तर पहा, आता ही जी आपण हळदीची पेस्ट बनवलेली आहे तर ही तुम्हाला थोडीशी जास्त बनवायची आहे आणि ह्याच पेस्टनी हळदीच्या तुम्हाला तुमच्या किचनच्या म्हणजे तुमच्या किचनच्या जी मागची जी भिंत असते ओट्याच्या मागची, तर त्याच्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती 3 टिळक तुम्हाला लावायचा आहे। ज्याप्रमाणे आपण पुरुषांना टिळा लावत असतो त्यावरती अक्षदा लावत असतो, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती 3 टिळे लावायचे आहेत आणि त्यावरती थोडंसं तुम्हाला अक्षदा लावायचे आहेत। त्यानंतर हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला त्यावरती लावायचं आहे। त्यानंतर एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये काढायचं आहे। तिजोरीमध्ये जर तुम्ही हे स्वस्तिक काढलं तर तुमची तिजोरी कायम पैशांनी भरलेली राहील आणि त्यामुळे एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये काढायचा आहे। तुमच्या किचनच्या मागच्या भिंतीवरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला मी स्वस्तिक काढायला सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तिकाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा सुद्धा लावायच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तर तुम्हाला धनाच्या देवीला प्रार्थना करायची आहे की माझी तिजोरी जी आहे तर ती नेहमी धनाने भरलेली राहू देत, माझ्या कष्ट आणि मेहनतीला फळ मिळू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर किचन मध्ये जे तुम्ही स्वस्तिक काढलेलं आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीला किंवा त्या स्वस्तिकाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे, माझे घर हे नेहमी धनधान्याने भरलेले राहू देत। त्यानंतर एक स्वस्तिक तुम्हाला जे आहे तर ते तुळशीजवळ काढायचं आहे। तुळशीचं वृंदावन असेल किंवा तुळशीची कुंडी तुमच्याकडे असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुमचं 100% तुम्हाला या उपायाचं फळ मिळेल। तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतील। तुमच्या ज्या काही सर्व पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी सुद्धा नक्कीच दूर होतील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।